पासून आपलं जे शरीर शिजवतो तुकोबरायांनी वर्णन केलं. तो बाप काय करतो, लेकुराचे ओढी जोडी करी बाप त्या ठिकाणी सर्व जे काही मिळवतो सगळं ठेवतो. सगळा खर्चून मोकळा होत नाही. आपल्या मुलांसाठी आपण त्यांना जन्म दिला त्या आपण त्यासाठी एक पहिलं त्या ठिकाणी बाजूला काढत राहतो. जीवनात कितीही कष्ट त्याचे आले, कितीही त्याचे हाल आपल्याला झाल्या तरी आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी सगळं बाहेर 1 रुपया त्या ठिकाणी बाजूला टाकण्याचे काम करतो. पायी जोडतो. प्रसंगी आपल्या शरीराकडेही दुर्लक्ष करतो. आपल्या शरीराकडेही त्याने कधी लक्ष दिलं नाही. आपुली कुरबंडी वाढवून आपल्या शरीराचाही विचार करत नाही. जोपर्यंत तो बाप आपल्या जीवनामध्ये आहे ना, कितीही अडचण असली, कितीही दुःख जरी त्याला भोगावे लागले, कितीही जरी सोसावं लागले, त्याचा एवढासा अंश सुद्धा घरापर्यंत येऊ देत नाही. त्याचं नाव बाप आहे. त्याने जीवनामध्ये मुलीच्या लग्नामध्ये सगळं केलं. आपण कमवलेली इस्टेट सुद्धा बाजूला त्या ठिकाणी ठेवली. कर्ज काढलं मुलीचं लग्न करण्याकरता. त्या मुलीचं लग्न लावून दिलं. एवढं सगळं थाटमाट चालू आहे, एवढं सगळं कर्ज डोक्यावरती आहे. पण तरी सुद्धा मुलीचं सुख पुढं डोळ्यासमोर ठेवून तो बाप त्या ठिकाणी येऊन किती जरी कर्ज असेल, किती जरी दुःख असेल तरी ते सगळं अंतःकरणात ठेवतो आणि त्या सगळ्या कार्याला त्या ठिकाणी आनंदात पार पडावं. माझी लेक सुखात राहावी ही अपेक्षा त्या बापाची असते. एका मुलाला त्याच्या जीवनामध्ये बापाचा किती आधार आहे पहा. शाळा शिकत असताना मुलगा त्या ठिकाणी संभाजीनगर राहत असला, घरी त्याला त्या ठिकाणी रात्री दिवसभर काम करणारा बाप, शेतामध्ये काम करणारा बाप आहे. पण त्या बापाला त्या ठिकाणी सकाळची भाकर त्याला खायला दुपार होत राहते. कधी वाळलेल्या भाकरी त्याला खाव्या लागतात, कष्ट करावे लागतात. पण मुलाला कधी एक दिवस गावाकडे बोलवून शेतात त्याने राबवलं नाही का? कारण त्याचं ध्येय आहे एखाद्या पदावरती त्याला शासनादरबारी नोकरी मिळावी. त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ देत नाही. हे बापाचं कर्तव्य आहे. बाप त्या ठिकाणी करत राहतो. आणि एवढं सगळं कमावलेलं जे काही आहे ते एक दिवस सगळं याच्या साठीवर येतं कळत नाही. आणि सगळ्यांच्या कष्टाच्या योगाने त्याने केलेले जीवनभर कष्ट त्याचं आयुष्य कमी झालंय, पण त्याचाही त्याला भान नसतं. एक दिवस त्याला अचानक जावं लागतं आणि सगळं जे काही कमावलेलं आहे ते आपल्या मुलाच्या नावावरती त्या ठिकाणी होतं. आणि असं असलेलं ते